नमस्कार, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरी, आरोग्य दूत न्यूज. आजची बातमी मन सुन्नू करणारी आहे. पाचोरा तालुक्यातील लोहटर गावातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. अवघ्या 22 वर्षाच्या तरुणाचा ट्रॅक्टर अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 24 मे 2026 रोजी सागर दीपक पाटील हा तरुण ट्रॅक्टरने शेतात खत टाकण्यासाठी जात होता. अंतुर्ली रस्त्यावर सरकारी दवाखान्यापासून काही अंतरावर असतानाच अचानक ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटलं आणि ट्रॅक्टर पलटी झालं. या भीषण अपघातात सागरचा जागीच मृत्यू झाला. मित्रांनो, अवघा 22 वर्षाचा वय, डोळ्यात स्वप्न, घरासाठी कष्ट करण्याची धडपड आणि एका क्षणात सगळं संपलं. घटनेची माहिती मिळताच जिजाऊ अँब्युलन्स सर्व्हिसचे चालक मालक भागवत पाटील तसेच अमोल पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सागरला ताबडतोब पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलं. मात्र डॉक्टर सोनवणे यांनी तपासून त्याला मृत्यू घोषित केलं. सर्वात वेदनादायक बाब म्हणजे सागरच्या कुटुंबावर आधीपासूनच संकट होतं. वडिलांचे छत्र नसताना आईनं मोठं कष्टानं मुलाला वाढवलं होतं. ज्या मुलाकडून आधाराची अपेक्षा होती तोच मुलगा आज आईला कायमचा सोडून गेला. त्या आईचा आक्रोश पाहून उपस्थितींचाही डोळ्यात अश्रू आले. मित्रांनो, ग्रामीण भागात आजही अनेक तरुण जीव धोक्यात घालून काम करत असतात. ट्रॅक्टर, दुचाकी, शेतीचं अवजार दिवसभर मेहनत करून कुटुंबासाठी संघर्ष करत असतात. पण अनेकदा थोडासा निष्काळजीपणा, जास्त वेग किंवा वाहनावरील नियंत्रण सुटणं हे जीवावर बेततं. म्हणून आज या माध्यमातून सर्व तरुणांना आणि शेतकरी बांधवांना एक विनंती आहे. ट्रॅक्टर चालवत असाल तर सावध राहा, वेगावर नियंत्रण ठेवा, थकलेल्या अवस्थेत वाहन चालवू नका आणि सर्वात महत्वाचं, माझ्यासोबत काही होणार नाही हा आत्मविश्वास टाळा. कारण घरात तुमची वाट पाहणारी आई असते, कुटुंब असतं आणि एका अपघाताने संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं. सागर दीपक पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या आईला हे दुःख सहन करण्याची ताकद देवो. या प्रकरणाचे पुढील तपास पाचोरा पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलीस करत आहेत. मी नरसिंग भुरे, संपादक, आरोग्य दूत न्यूज. धन्यवाद.